बोंबिलतावर ती बांबू बिर्याणी आहे आणि बिर्याणी बघा तुम्ही बघू शकता. स्मेल पण काय भारी येते मस्त. आणि हे चिकनचं आहे की भेटतं तुम्हाला म्हणजे दाखवते मी रेस्टॉरंटचा मछली रेस्टॉरंटचा इंटेरियर बघा किती सुंदर. आणि हे नवीनच रेस्टॉरंट झालं आहे. हा खालचा सेक्शन आहे. वरती पण आहे. वरती पण छान वरती तुम्हाला दाखवेलच. स्वागत आहे. मी आले आहे मछली या रेस्टॉरंटमध्ये. अस्सल चवीदार आणि उत्कृष्ट असं स्वच्छ आणि इतकं सुंदर रेस्टॉरंट आपण बघतो. आपण एक्सप्लोर करणार आहे मछली या रेस्टॉरंटमध्ये. तर तुम्ही कंटिन्यू बघा तेव्हा कुठे स्किप न करता. चला मी तुम्हाला रेस्टॉरंट आपण जाणार आहोत किचनची टूर करायला. आता मी टूर करणार आहे त्या अगोदर आपण दादांना भेटूया. हे दादा मॅनेजर आहेत आणि दादांचं नाव आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार दादा आपलं नाव? सौरभ सुनील लागेल. अच्छा. आणि मॅनेजर तुम्ही? ओके. आता सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करणार आहे दादा. आपलं सगळं हेल्प करणार आहेत. कुठल्या थाळ्या आहेत, कशामध्ये बनवल्या जातात आणि प्लस कशा थाळ्या आहेत, काय आता ऑर्डर मिळाली आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण दादाकडून जाणून घेणार आहोत आतमध्ये टूरमध्ये. चल दादा आम्हाला प्लीज हेल्प करा. तर हे आहे मछली रेस्टॉरंटचं खास मेनू जिथे बनवले जातात. एकदम स्पेशल अगदी मछली रेस्टॉरंटमध्ये आपण किचनचं टूर करतोय. तर त्यामध्ये कुठल्या थाळ्या आहेत, काय काय स्पेशलिस्ट आहे मछलीची. दादा आम्हाला तुमच्या इकडे पहिले सांगा की मछली रेस्टॉरंटमध्ये काय पहिलं डिश बनवली जाते आणि सगळ्यात जास्त कुठली डिश मागवली जाते? त्याच्यामध्ये काय ग्रीन मसालामध्ये पॉम्प्लेट घेतो. केरला स्टाईल मध्ये भेटणार आहे. ही सिग्नेचर डिश आहे. दुसरं प्रॉन्स हिरोज ते घेतात. ते एक सिग्नेचर डिश आहे. बाकी आपले सुरमई, रावस, जिताडा हे आपल्या तवाफ्रामध्ये एकदम सिग्नेचर डिश आहे. तशा मालवणी पद्धतीने आपलं सगळं तयार होतं. मालवणीमध्ये सगळं बघायला मिळणार आहे. आज आपल्याला सगळी चव आपण घेणार आहोत. कोल्हापुरी मला हे माहिती आहे की कोल्हापुरी सुद्धा इथे बनवल्या जातात. म्हणजे तांबडा पांढरा रस्सा ह्या सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर कोल्हापुरी सुद्धा मालवणी पद्धतीमध्ये सुद्धा आणि कोल्हापूर पद्धतीत जास्त प्रमाणात कोल्हापुरी आपल्या 7 स्टेट म्हणतात. 7 स्टेटचं जेवण येतं. 6 स्टेटचं जेवण इथं बनलं जातं. मी केअरफुली हे करा कारण सगळं कोणी पण येऊ दे तुम्हाला हे करणार नाही. म्हणजे तुमच्या पद्धतीने सुद्धा ते बनवून देऊ शकतो. आणि व्हेज आणि दोन्ही पण आहे ना? दोन्ही आहे. आपल्या किचन पण वेगळं आहे. इकडे इकडे म्हणजे यांचं किचन सुद्धा वेगळं आहे. नॉनव्हेजचं वेगळं आहे आणि व्हेजचं वेगळं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं एकाच ठिकाणी दोन्ही बनवल्या जातात. त्याच्यामुळे व्हेजवाले थोडंसं कन्फ्युज होऊ शकतात. पण इथे तुम्हाला या गोष्टीला अजिबात कन्फ्युज व्हायचं नाहीये. तर दोन्ही रेस्टॉरंट तुम्हाला दोन्ही किचन तुम्हाला वेगळं मिळणार आहे मछली या रेस्टॉरंटमध्ये. तर दादा आम्हाला आता तुम्हाला काय ऑर्डर आलेली आहे? तिसऱ्या थाळी. ओके. आपल्या तिसऱ्या बघायला म्हणजे साईज वगैरे आणि तिसऱ्यांची साईज बघणार आहोत आपण आणि त्याची थाळी बघणार आहोत कशी आहे. ह्या तिसऱ्या बघा असं ही साईज आहे तिसऱ्याची आणि साफ केली ना पूर्ण. पूर्ण क्लीन केलेली आहे. आता याची आपण थाळी बघणार. थाळी त्यांचं चालू आहे करणं. आणि आणखी काय काय कुठल्या डिशेस आहेत? चिकन कोल्हापुरी, मटन कोल्हापुरी, फिशमध्ये सोबत थाली, पापड थाली, क्रॅब थाली सिग्नेचर डिश आहे. बेस्ट सेलर आहे.
आणि आता जस्ट आता कुठली ऑर्डर करता तुम्ही? आपण तिसऱ्या थाली आता बनवू. तिसऱ्या थाळी करताय म्हणजे आता बनवून चालू आता आहे. बनवू. ओके, आपल्याला बघायला मिळेल हो थोडं. हो मिळेल. तिसऱ्या थाली बनवू. तर तुम्हाला आता हा स्टाफ आहे यांचा इकडे. हे सगळे नॉनव्हेज बनवतात. इकडे सगळे नॉनव्हेज आहे. ओके, या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला नॉनव्हेज बनवत आहेत. हे तिसऱ्या थाळी आपण बघणार आहोत कशा पद्धतीने ते बनवले जातात. तुमच्या टीममध्ये किती आहे? 20 लोकांची टीम आहे. आणि आता तुम्ही तिसऱ्या थाळीने बघू शकता ते टाकलंय, लसूण वगैरे फ्राय करताय, कढीपत्ता टाकलाय आणि छान मस्त फ्राय करून घेत आहेत. आणि ती मिरची भिजून वगैरे टाकतात ना? भिजून काश्मीरी मिरचीमध्ये तो मसाला केलेला आहे. मिरच्या भिजवायच्या आणि पेस्ट काढायच्या त्यामध्ये ते बनवायचं. आणि मसाले कुठून तुम्ही आणता म्हणजे घरगुती आहे की तिसऱ्या थाळी बघताय? जे तिसऱ्या थाळीचे खूप प्रेमी आहात त्यांना तिसऱ्या थाळीचं डायरेक्ट किचनमध्ये आणलाय आणि किचनमध्ये तुम्हाला डायरेक्ट दाखवते कशा पद्धतीने बनवलं जातं. तर बाजूला पीठ सुद्धा आहे. ते पीठ कुठलं आहे? पापलेट आहे, सुरमई आहे आणि बोंबील ते सुद्धा ऑर्डर आहे. हे आहे कोंबडी वडे. वड्याची साईज तुम्ही बघू शकता. ही एक थाळीतले ते वडे आहेत आणि एक 4 आहेत. याची सेपरेट घ्यायची असेल तर काय रेंज? 100 रुपयाला तुम्हाला जर सेपरेट घ्यायचे असं वेगळे तर तुम्हाला 100 रुपयाला वड्याची साईज तुम्ही बघू शकता. मला वड्याची साईज पण छान आहे मोठी आणि छान खुसखुशीत असे आहे वडे. चविष्ट वडे तयार झाले आणि इथे बघा मसाला सुद्धा तयार झालेला आहे. तिसऱ्या मसाला मस्त छान दिसतो. चिकन कोल्हापुरी क्या है? मटन कोल्हापुरी एक आहे. मटन तो दिया हुआ दिया ना. आणि ही थाळी कुठली आहे? वो मटन है, ये दूसरा है. अच्छा, हे मटन थाळी. मटन कोल्हापुरी आहे. मटन कोल्हापुरी बघा याच्यामध्ये काय काय आहे. दादा तुम्ही प्लीज सांगा आम्हाला. हे वडे आहेत, मालवण वडे. मटन कोल्हापुरीचं गोष्ट आहे, सोलकडी आहे, राईस आहे, तांबडा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे, मटन किमा आहे, स्वीट आहे, रस्से पापड आहे आणि ठेचा आहे. अच्छा, ठेचा पण दिलेला आहे. ठेचा आहे, स्वीट मध्ये गुलाबजाम दिला आहे आणि ठीक आहे मटन किमा आहे, मटन किमा. ओके, पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा, सोलकढी आणि मटन हे मसाला मटन आणि 4 वडे. ओके, हे संपूर्ण थाळी मटनची बघा बघू शकता किती छान आणि मोठे वडे पण छान आहे, साईज चांगली आहे नुसतं. आणि मटन पण अगदी क्वांटिटी तुम्ही बघू शकता. मटणाची क्वांटिटी पण भरपूर व्यवस्थित आहे आणि प्लस ठेचा आणि पापड हे दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळणार. 550 पर्यंत तुम्हाला ही मटणाची थाळी पडेल. आता आपण कुठली थाळी बघणार आहोत? चिकन कोल्हापुरी द्या. आता आपण चिकन थाळी बनवतोय. चिकन कशामध्ये बनवतो? म्हणजे कोल्हापुरी मसाल्यामध्ये चिकनची थाळी बनते आणि नॉनव्हेज जादा
ही बांबू बिर्याणी आहे आणि बिर्याणी बघा तुम्ही बघू शकता. वाव, स्मेल पण काय भारी येते मस्त. आणि हे चिकनचं आहे की व्हेजचं? प्रॉन्स प्रॉन्स बिर्याणी प्रॉन्स म्हणजे नॉनव्हेज. आणि ही ये भी प्रॉन्स प्रॉन्स आहे म्हणजे एका याच्यामध्ये 2 येतात. हाँ दोनों एक ही अच्छा. मस्त. आणि हे काय आहे? ये बोंबील. बोंबिल अच्छा, तवा फ्राय. बोंबिल तवा तवा रवा फ्राय. अच्छा. आपण बघितले अगोदर नॉनव्हेज मध्ये, आता व्हेज मध्ये बघणार आहोत. म्हणजे 2 वेगवेगळे हे आहे. आणि ते व्हेज मध्ये चालू आहे. आता व्हेज मध्ये आपण काय करतोय? मालवणी भाजी करतोय आणि मिक्स व्हेजिटेबल आहेत सगळे. मिक्स व्हेजिटेबल मध्ये छान भाजी बनवत आहे हे बघा इथे. आणि व्हेजचं आहे दादा व्हेज मध्ये बनवतात. आणि व्हेज मध्ये कुठले कुठले डिशेस आहेत आपल्याकडे? मराठी सेव भाजी आहे, मालवणी भाजी आहे, पनीर टिक्का भाजी आहे, पनीर टिक्का आहे, मशरूम मसाला आहे, व्हेज कढाई आहे. व्हेज कढाईमध्ये सगळं मिक्स व्हेजिटेबल आणि जास्त मालवणी भाजी ते आपल्या स्टाईलमध्ये, बाकी पंजाबी स्टाईलमध्ये. पंजाबी डिश पंजाबमध्ये कुठली डिश? तेच ते पनीर टिक्का मसाला, व्हेज कढाई, पंजाबी ते मसाले तुम्ही पंजाबी स्टाईल मसाला. आणि कोणाला ठेचा भाकर असे गावरांचे किंवा विदर्भ साईड अशी अशा प्रकारच्या डिश तुम्ही मागितली किंवा recommended करा तुम्ही देऊ शकता. पिठलं भाकर आहे. आता माझा आवडता पिठलं भाकर आहे. आणि म्हणून मी व्हेज मध्ये दादांना विचारलं की इथे आहे का ते डिश, कारण की मी एक विदर्भ आहे तुम्हाला माहिती आहे. पिठलं भाकर याचा पापड लोणचं हे फेवरेट सगळ्यांचंच असतं, तर असतं. आणि आम्ही बरेच ठिकाणी विचारतो पिठलं भाकर मिळतं का व्हेज मध्ये, तुम्हाला विचारलं तर आपल्याकडे मिळेल. दादांकडे तुम्हाला पिझ्झा तुम्ही खाऊ शकता. पिठलं भाकर ते त्यांना खरंच आवडतं. त्यांना दादांना म्हणजे बऱ्याचशा डिशा आहेतच. पण याच्यामध्ये तुम्हाला पिठलं भाकर हवं असेल, ठेचा हवा असेल, पापड हवा असेल, लोणचं पापड, तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि ते प्लस व्हेजचं त्यांचं सेक्शन वेगळं आहे. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं ते एकत्र बनवलं जातं. तर प्रॉपर आज हा व्हिडिओ मी असाच करते. नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही वेगवेगळं सेक्शन आहे. तुम्हाला अगदी म्हणजे असं वाटायला नको का कढाई एकत्र सगळं मिक्स करून देत असतात ना, असं नाहीये. प्रॉपर व्यवस्थित त्याचं स्वच्छ ठिकाण आहे, व्यवस्थित पद्धतीने हँडल करतात. तिथे कुठलाही मिक्स वगैरे होत नाही. यांचं सेक्शन्स वेगळं आहे, यांची टीम सुद्धा वेगळी आहे. व्हेजची टीम वेगळी आहे, नॉनव्हेजची टीम वेगळी आहे. त्यांचे भांडे सुद्धा वेगळे आहे, सेक्शनच वेगळं आहे. तर दादा आपल्याला सांगतच आहे. पण बाहेर बघूया का? तर अशा प्रकारे ही मछली रेस्टॉरंट आपण परफेक्ट कुठं कुठं काय मिळतं, कसं मिळतं, सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहे. दादा इथे आहेत, दादा तुम्हाला सगळं हेल्प करेल. मॅनेजर आहे स्वतः आणि सगळ्या डिशेस वगैरे सगळं व्यवस्थित आहे. रेस्टॉरंट खूप छान आहे यांचं. टेस्टमध्ये कोल्हापुरी, मालवणी, पंजाबी आणि त्याच्यामध्ये पिठलं भाकर मी तुम्हाला सांगितलं विदर्भातलं ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. हा एक प्लस पॉईंट आहे. इथे डिश आहे ती तुम्ही रिकमेंड केल्यानंतर तुम्ही देऊ शकता. डिश आहे आपल्याकडे. पिठलं भाकरची डिश आहे व्हेजमध्ये. ओके, म्हणजे प्रॉपर डिश आहे. आणि ते पिठलं भाकरची व्हेजमध्ये काय आपल्याला हे थाळी वगैरे मिळतं ना? पिठली भाकरची थाली आहे, डिश आहे. डिश मिळते. आणि याच्यामध्ये व्हेजमध्ये थाळ्यांमध्ये काय आहे? एकच थाली आपल्याकडे. त्यामध्ये पनीरची भाजी आणि मिक्स व्हेजिटेबल, दाल, राईस, रोटी, पापड, ठेचा, सोलकढी, स्वीट आणि बिर्याणी वगैरे व्हेजमध्ये मिळतं. आणि आता ती बांबू बिर्याणी आपण बघितली नॉनव्हेज मध्ये होती, पण तशीच आपल्याला व्हेजमध्ये काय झालं ते मिळतं. ओके, खूप छान स्मेल आला. मी असे उघडल्याबरोबर खूप सुंदर आहे. म्हणजे स्मेलनीच इतकं असं पोट भरायला हे झालंय. आणि त्याच्या रेट काय पडतो, काय रेंजमध्ये येतं ते बांबू बिर्याणी व्हेजमध्ये? 350 मध्ये. आणि नॉनव्हेज मध्ये काय काय कुठल्या कुठल्या आपल्या बिर्याणीमध्ये मिळतं? नॉनव्हेजमध्ये एग मिळते, चिकन, मटन, फिश. एक चिकन आहे, चिकन, मटन आणि एक चिकन, मटन आणि फिश. ओके, म्हणजे तिन्ही प्रकार आहेत. तिन्ही प्रकार. अच्छा. आणि त्या कुठल्या याच्यामध्ये बिर्याणी मिळते, म्हणजे कुठला मसाला वापरता येतो? मालवणीमध्ये केरला केरला स्टाईलमध्ये मसाला केरला. अच्छा, ग्रीन ग्रीन मसाला केरला. ओके. तर भरपूर रेस्टॉरंट छान छान डिशेस आहे. आपण बऱ्याच डिशेस कडून जाणून घेतलेच आहेत, बघितलं पण आहे. आणि यांचे ऑर्डर सुद्धा कुठले कुठले आले ते सुद्धा बघितले, कुठल्या मसाल्यामध्ये बनवत आहेत ते सुद्धा बघितले आहे. दादाचं नाव सांगितलंय, दादाची ओळख करून दिली, ते रेस्टॉरंटची ओळख करून दिली. आतली टीम आहे ते आपण सगळ्यांची ओळख करून घेते. आता मी
तर ही सगळी टीम आहे यांची, यांना सपोर्ट करणारी. तर यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगा तुम्ही? काय नाही, सगळी सपोर्टिव्ह टीम आहे. कशामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही, जेवण पण एकदम सर्व चांगलं बनवतात. हा, सगळे सपोर्ट करणारी टीम आहे. आपल्या आणि- घरासारखं काम करतात. हा, आपलं बोलून आपलं करतात, बोलून सगळ्यांना करतात. आपला मानतात. आणि यांच्या आज आपण टेस्ट पण करणार आहोत चॅलेंजच्या डिश आहेत. आणि आता आपल्या समोर जे बनवले आहेत ते. आणि हे तुम्ही कुठून आलात, म्हणजे इथलेच आहात घरातले की कोकण साईडचे? कोकण साईडचे आहेत, साईड आहेत, इकडे युपीचे वेगवेगळ्या साईडचे आहेत, आलेले आहेत. बंगालचे आहेत. म्हणजे प्रत्येक डिश आपल्याला इथे बघा मिळणार आहे. थँक्यू, सगळ्यांनी सपोर्ट केला आणि छान वाटलं तुमच्या सगळं. थँक्यू.